कृष्णा गाइस, कैसे आप सब लोग? बढ़िया ना? तो आज हमारे म्यूनिक ऐप है, तो ये हमारी म्यूनिक है और वहाँ पे उनका हस्बैंड, वो मम्मी, ये इनकी मम्मी और तुमचं ओळख? बाई बाई. तर काय दाखवता ना तुम्ही आम्हाला? आम्ही तुम्हाला गावरान पद्धतीची आमच्या रानात लावलेली सर्व शेतभाज्या. चला मग बघू. ही आमची मका आहे तो आणि ये उनकी मका है. अजून काय? हे नारियल का पेड़ है, हाँ. वो चिकू है, वो जांबूळ है. आज तुमचा ऊस नाही हो? हो, आमचा किती ऊस आहे. किती एकर ऊस आहे आपला? हा 1 एकर ऊस आहे हा आणि ह्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन जवळपास 6 महिन्यापासून चालू आहे. हा हा. म्हणजे त्या ठिकाणी आमच्या इथे हा ड्रिपर लाईननी कनेक्शन केलेलं आहे. म्हणजे ड्रिपर लाईन म्हणजे एक पाण्याचे थेंब थेंबाने त्यांचं सिंचन केलं जातं हा हा आणि सिंचन केल्यानंतर त्याचं खूप पाण्याचा साठ्याचे बचत होते. हा. म्हणजे आपाप पाण्याचं हो, पाणी म्हणजे- धीरे धीरे पाणी हळूहळू पाणी पडतं त्याला. दाराची गरज नाही पडत. नाही, जरा बी आपल्याला उभं राहायची गरज नाही, ऑटोमॅटिक आहे सर्व. म्हणजे कळत कसं काय भरलं? म्हणजे तुम्ही एक खट्टीचा एक लाविता हो, आपला टायमिंग असतो ना, 1-2 तास 3 तास हा. आपल्या टायमिंग प्रमाणे आपण जेवढं विहिरीमध्ये पाणी त्या हिशोबाने आपण त्याला लावतो. आणि किती दिवस पाणी घ्यायचं ऊसाला असं काय? आपण 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी सोडतो याचं. हा हा. अच्छा. आता मग किती ऊस म्हणजे किती वर्ष येतो एकदा लावलं? आता आपण फेब्रुवारीमध्ये याची लागवड केली आहे, हा. तर पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 2027ला याची कटिंग होईल. म्हणजे 3-4 हो, वर्ष? नाही, 1 वर्षानंतर 12 एक वर्ष. महिन्यानंतर. हो, 1 वर्ष. कुणी म्हणतं 3 वर्ष असतोस. 3 वर्ष म्हणजे काय होतं की 12 महिन्यानंतर कटिंग करून गेलं हा म्हणजे 1 वर्षात प्रत्येक वर्ष एक हार्वेस्ट होतं. हा हा म्हणजे लागोपाठ आपल्याला 3 वर्ष हार्वेस्टिंग करावं हा. लागतं ते. आणि 3 वर्ष हार्वेस्टिंग केल्यानंतर हा 3 वर्ष आपल्याला उत्पन्न भेटतं. हा. म्हणजे ही प्रोसेस आहे ऊसाची. अच्छा, म्हणजे फक्त कट केलं तर आपोआप येतो, परत लावायची गरज नाही पडत. हो, परत लावायची गरज नाही आपल्याला. म्हणजे- एकच वेळेस पेरणी लागवड केली, हा ती लागवड आपल्याला 3 वर्ष चालते. हा. म्हणजे 3 वर्ष कंटिन्यूस हो, 3 वर्ष. चला तुम्ही नाम. वैभव दांगडे. हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला दाखवतो की एक शेतकऱ्याची लाईफ कशी असते ते. हे पहा, हे इथे माझं घर आणि शेतकऱ्यासाठी नेसेसरी असतं ते म्हणजे फूड, आणि ते ऑर्गॅनिक भेटणं सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप कठीण झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी शेतामध्ये कसं ऑर्गॅनिक फूड आम्हाला भेटतं. गाईज, तर तुम्हाला दाखवतो शेतामध्ये आपल्या काय काय. या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी सगळं ऑर्गॅनिक फूड आहे. या ठिकाणी सर्व प्रकारची भाजीपाला, इथे कोथिंबीर असेल, भेंडी असेल, टोमॅटो असेल, मुळा असेल, पालक असेल, त्या ठिकाणी बागाईस, शेपू असेल, चुका असेल, सर्व प्रकारचं जे शेतामध्ये जे आहे हे सोडून आम्ही बाजारला पण जात नाही म्हणायचं. हा, शेतातलं पूर्णपणे आम्ही हेच खातो, पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि एकदम घराच्या जवळ. घराच्या बाहेर आलं की फ्रेश खायला भेटतं. गाइस, आप देख सकते हो यहाँ पे ये क्या है भाई आपलं? ही कोथिंबीर, ही कोथिंबीर, ती भेंडी, भेंडी, या ठिकाणी टोमॅटो, टोमॅटो, म्हणजे हा पालक, फ्लावर, हा तर समोर गेलं तर शेपू. हा जवळजवळ घरात लागणाऱ्या सर्व भाजीपाला या ठिकाणी शेतात स्वतःच्या घरी पिकतो. हा हा. हा, हे माझ्या मामाचा मुलगा, मी आहे त्याच्या आत्याची मुलगी. खास त्याच्यासाठी आज शेपू आणि चुक्याची भाजी चुलीवर बनवणार आहे. काय करायला आता? मी हम्म मी ही आंबट भाजी काढू राहते, हम्म खास तुझ्यासाठी हम्म चुलीवर बनवणार आहे. हम्म. तुला आवडती का हो आंबट भाजी? नाही, मी तर पहिल्यांदा ट्राय करायला. हे बघ, ही अशी लावली जाते बर का, हा आणि ही पूर्णपणे मुळापासून उपटायची नसते. हा मुळापासून काढली तर ही संपून जाते. ही अशी जर काढली तर ही परत पण फुटू शकते. तर ही आहे आंबट भाजी. आजी काय करतात? काही नाही दादा, पाहुणे आल्यात, सुनबाईची नातेवाईक. हा गावरान शिपू काढते, हा चुलीवर स्वयंपाक करायचा आहे. हाय. हा, आमच्या या गावरान भाज्या आहेत. आम्ही नेहमी अशा शेतात लावतो, घरगुती, बिना फवारणीच्या, बिना औषधाच्या. शेपू यायला कितीच लागतो? ह्याला 1.5-2 महिने, 1.5 महिन्यात चांगली खायली ती. म्हणजे तुम्ही कधी लावला होता शेवट? स्टार्टिंग कधी लावला होता? आता तारीख नाही भाऊ सांगा यायची, पण 1.5 महिना झालं. हाय. किती एकराला आहे असा? हे खायापुरतं, हाय. आपल्याला नेहमी आपलं घरगुती खायापुरतं, बिना औषधाची. हा हा. हा, बोल काय ना. दाखवता? मी हे काय कांद्याचं रोप आहे,
हा ही बघ इथं ही भाजी आहे. हा हा, तुला काय आवडतं? मला काय असं काय सांगू मला काही सांग ना, तुला जी आवडत ते मी बनवते. काय बनणार तसं ही आज बघ ना, आता ही ऊस आहे इथं समोर. हा तुला काय जी आवडत ती बनविते. काय एवढं सगळं हे सगळं माझं रान आहे हो. म्हणजे ही काय लावले तुम्ही हे कांद्याचं रोप आहे. हा हे आता टाकलंय, 1 महिना झालं. आता 1 महिन्यानंतर याला लावायचंय. म्हणजे रोप रोप म्हणजे टाकलंय. हा, आता याला उपटून दुसरीकडे लावायचं त्या रानामध्ये. पलीकडल्या ज्या हा, दिसते ती. पलीकडच्या रानामध्ये असं लावायचं त्याला. सारे पाडायचे, मग ते रोप लावायचं. किती असते म्हणजे कांदे म्हणजे हे कांदे आता भरपूर पूर्ण रान होणार याचं. सगळे असतात सगळं रानाचं होणार. हा काय बघ ना, काय हे म्हणजे खाली शेतीमध्ये बघ ना, हे किती लवाळा आलेला आहे. त्याला खूप लवाळा म्हणजे काय असतं हे लवाळा गवत आहे हो. अच्छा हे गवत होय हा, तुला माहित नाही का हे गवत? नाही याला कुदळीने खोदावं लागतं. अच्छा पुन्हा याचावं लागतं, परत तिकडं नेऊन टाकावं लागतं चारीला. हा कॅनलची चारी हे ओतावं लागतं. हा हे हा पहा ऊस माझा चालतं खायचंय. हो खाऊ ना चल आपण आपण ऊस आणू. चला लय छान लागतो खायला बरं. हो हा, चल. ओम, हा हे बघ माझा ऊस आहे. हा तुला आवडतो ना? हा आम्ही तुला आता ऊस तोडून देते. हो चालतंय खाशील ना व? हो खाऊ ना आजी नाही नाही इतका छान लागतो खायला. हा पा खाऊन पा. चालतंय 1 मिनिट ना बघा तो जी ना हमारे लिए थोड़ा है तो हम ट्राई करके सकते हैं अच्छा है तो चलो और इतना उसे तो चलो ट्राई करेंगे फैमिली बैठी है यहाँ पे हमने चूल बनाई है अभी यहाँ पे खाना बनाएंगे तो मैं दिखाता हूँ आपको मेरी फैमिली हमारी पूरी फैमिली बैठी है यहाँ पे तो अब हम खाना बनाएंगे तो चलो बनाते हैं खाना ये मम्मी और मैं बैठे यहाँ पे तो बताए और बताइए क्या कर रहे हैं तो अभी जी क्या करता काय नाही भाऊ, स्वयंपाक करते आता. भाजी कापते, पालक. पालक है क्या हा, पालक भाजी आहे. तो चाची और वो उनके हस्बैंड बाबा बरे का राम राम काय करता आजी लसूण सोलीते ओम होय. भाजीला. हा कोणी द्यावं लागेल ना भाजीला. हा काय करायला तिला चूल मांडून राहिल्या सर का हा तर त्या भाकरी करणार आहे चुलीवरच्या आज. हा काय हो, मग तुला आवडते का चुलीवरची भाकरी? ट्राय करू ना आपण तुझ्यासाठी चूल मांडून राहिली. याच्यावर मी मस्त चुलीवर भाकरी बनवणार. हाँ हा, हो चुकी है तो हमारी जो चूल है वो चुकी है अपन देखो ये हमारी चूल है हे बघ, ही पेटली आपली चूल. हाँ ह्याच्यावर हे पातेलं मांडायचं. भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि यात शिजायला घातली. हम्म 2 तांबे पाणी घालायचं हाँ आणि ही छान शिजून घ्यायची. हाँ आता ही भाजी आपली शिजायला टाकलेली आहे आणि ती चुलीवरती चांगल्या पद्धतीने मस्त शिजत आहे. सर चुलीला नमक जाळ चालू आहे. सर नमक वगैरे काय टाकत नाही का? नाही, नमक आता टाकायचं नाही, शिजल्यानंतर नमक टाकायचं. तर झाकण त्यावरती झाकण घालायचं हम्म आणि मस्त अशी शिजून द्यायची. Guys, अभी 15 से 20 मिनट तक हमारी सब्जी पकेगी तो तब तक देखते हैं और क्या काम है. हमारी सब्जी यहाँ पे पक चुकी है तो अभी हम बनाएंगे भाकर तो दिखाते हैं भाकर कैसे बनाते हैं चलो देखते हैं काय म्हणतात चुलीवर तवा टाकलेला आहे. हाँ चूल पेटलेली आहे छानपैकी. हाँ तो गाइस ये हमारा तवा है हमने रखा है तो अभी दीदी आप बना रही है भाकर. हे ज्वारीचं पीठ आहे. हाँ आधी मी ज्वारीच्या भाकरी करणार, हाँ नंतर बाजरीच्या बनवणार. हम्म तर आता मी बनवू राहिले ज्वारीची भाकरी. हम्म तर हे पीठ चाळून घेतलंय. हम्म आता मी याची भाकरी बनवते. हाँ तर अशा पद्धतीने हे सगळं पीठ पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं हम्म आणि भाकरी बनवण्यासाठी हे पीठ सगळं मिक्स करायचं. ओके हाँ बघ, ही भाकरी बनवूया. हे बघ, ही भाकरी पूर्ण झाली. हम्म आता हिला तव्यावर टाकायची. हाँ आता हिला
पाणी लावून घ्यायचं. पण कोणी कोणी भाकरी पाणी लावित. आमच्या इकडे पाणी लावतो भाकरीला. हा. भाकरी बनवण्याची दुसरी एक पद्धत आहे. हा कॉटनच्या कपड्यावरती जर भाकरी बनवली हा. तर तिला पाणी नाही लावत. हम्म. आणि अशी थापून जर बनवली हा तर तिला पाणी लावतो. हा. तर आपण थापून बनवलेली आहे त्यामुळे आपण तिला पाणी लावलेलं आहे. हा तर ती बनलेली भांडत. हा. आता तिला खाली लावून असं मस्त असा हार पडलेला आहे छान. तिला आता खाली लावायची, मस्त भाजायची. जळणार नाही तशी ती. नाही जाणार. मस्त मस्त फुललेली आहे अशा पद्धतीची. हे बघा अशा पद्धतीची आपली भाकरी छान अशी भाजलेली आहे. ओके. आता हे बघ वांग आहे बरं का. हा आता ही मी चुलीत भाजविते. हा. खाशील का तू? हो खाऊ ना. हा, मग मी आता ही छान भाजविते. ही काढीते लय झालं तर ती एक म्हणजे पटकन भाजन. हा नंतर मग भाजल्यावर तुला आहे ना आळीची पाऊस भरीत करून देते. हो हो. त्या भाकरीवर बाजरीच्या. याला तुम्ही कसं व्हायचं म्हणजे याला लाईट तुम्ही चुलीत टाकीते हा, हा. भाजून घेते. दाखवा बरं. हा याच्यावर असं जाळ टाकीते ना भाजून लगेच भाजणी वांग. चुलीवरचं वांग्याचं भरीत चुलीवरलं वांग्याचं भरीत आहे आणि ना लसणाची मिरची त्याच्यासोबत हा छान लागतं. हा. वांग भाजले बर का ओम. हा आता ही काढते हा. हे बघ. किती सुंदर असं चुलीत वांग भाजले छान. आता आपली भाजी शिजत आलेली आंबट भाजी. हा आता ह्या हिरव्या मिरच्या आहेत आपल्या शेतातून आणलेल्या. हा. ह्या अशा याचे देठ काढून घेऊया. ही देठ काढायची, स्वच्छ करायची. हा लसूण घेतलेला आहे निसून. हा हे शेंगदाणे घेतलेत असे कच्चे आपले. हा. थोडस मीठ घ्यायचं. हे मीठ घ्यायचं. आता आहे ना आपण पाटा आहे ह्यो पाटा स्वच्छ धुवून घ्यायचा असा. पाटा आपण स्वच्छ धुवून घेतलाय. आता पाट्यावरती ना हे हिरवी मिरची, लसूण आणि मीठ हे एकत्र घ्यायचं हा. आणि असं याला बारीक करायचं. आधी हे मिरची, मीठ आणि लसूण ही पाट्यावर असं बारीक करायचं. आणि आता हे शेंगदाणे आहेत ना हा. हे नंतर घ्यायचे असे. आणि ह्याला असं थोडस असं अर्धा अर्धच ठेवायचं, पूर्ण बारीक करायचं नाही. हा. हे काढून घेतले. हा. आता आपण आहे ना भाजीला आता फोडणी देऊया इकडे. आता आपली भाजी आहे ना शिजत आली. आता आपण काय करूया, हिला अशी काढून घ्यायची, दुसऱ्या पातेल्यात ओतून घ्यायची. हा. आता ही ओतून घेतली. पण दुसऱ्या बाजूला का ओतून घेतली अशी? हिला आहे ना आता तेल कच्चं टाकायचं नाही, आपल्याला हिला फोडणी द्यायची. म्हणजे तडका. तडका. अच्छा. आमच्या साध्या भाषेत, शेतकऱ्याच्या भाषेत ह्याला आम्ही फोडणी द्यायचं म्हणतो. असं पातेलं ठेवायचं. हा. आता हे तापाय ठेवूया. आता आपण काय केले, ह्यात आहे ना हे असं अर्ध जरा मोठं हे केलेलं आहे, वाटलेलं आहे. सगळं बारीक करायचं नाही. हे आता ह्यात टाकूया. म्हणजे याला तडका नाही मारायचा? तडका नाही, हे यात टाकूया. हा. असं टाकायचं. ह्यात हे ना थोडस बेसन पीठ हे डाळीचं पीठ आहे. हे असं ह्यात टाकायचं असं. ह्याला असं गरगर गरगर हलून घ्यायचं. हे सगळं आहे ना एकत्र असं मिळून आलं पाहिजे. हा हा. हे असं हलून घ्यायचं. हा. हे पीठ आहे ना पूर्ण असं मिक्स झालं पाहिजेत.
आपण ह्यात आता सगळं हे मोठं वाटण केलेलं आहे ना ते टाकलंय, डाळीचं पीठ टाकलंय आणि आता हे असं बारीक हाटून घ्यायचं असं चांगलं. हा हा आणि आता आपण तेल टाकूया इथं. ज्याला जसं आवडेल असं जास्त कमी ज्याला पाहिजे तसं तेल टाकू शकतात. आपण आहे ना आता हे 10 माणसाची भाजी आहे. त्यासाठी 3 पळ्या हे तेल टाकले. आता हे तेल पूर्ण तापून द्यायचं. आता आहे ना आपण हे तेल टाकलेलं तेल तापले. आता हे गरम झालंय तेल, त्यात आता हे लसूण थोडासा टाकूया. लसूण असा लाल होईपर्यंत तेल तापून द्यायचं असं. हे लसूण लाल झालाय. आता लसूण लाल झालाय. आता ह्यात आहे ना अशी फोडणी द्यायची. आता ह्याला अशी लाल फोडणी द्यायची. ह्याला असं गरगर हलवून घ्यायचं हे. आता भाजी उकळत आली. आता थोडा वेळ ह्याला असे झाकून ठेवूया. आहे ना आपली भाजी तयार झाली. आता ही भाजी आपण अशी धरून खाली ठेवूया. आणि आता आपण आहे ना हे घरी केलेले पापड आहेत. आता हे उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे घरी केलेले पापड आपले गावरान. आता हे चुलीवर असं जाळ थोडा कमी करूया आणि अशा हारावर भाजून घेऊया छान पैकी लाल. हारा म्हणजे काय असतं? हे इस्तू, हार म्हणजे इस्तू असतो. ह्याला इस्तू ह्याला आहे ना इस्तू हार असं आमच्या बागायतदाराच्या भाषेत असं म्हणतात. आता ह्याला असं भाजून घेऊया. बघा आता आपला पापड असा इतका छान भाजलाय. तो गाइस अभी मम्मी है ना बैंगन छिल रही है. मम्मी काय करते? वांगे आहेत ना भाजून दिले बाईनी. मग आता त्याचे छिलके काढून आपण त्याचं भरीत करणार आहेत आता. वांग्याचे आता मी ना कातडे काढून घेतलेत. आता हे याच्यात खराब आहे का नाही, आळे आहे का नाही ते पाहू. आता याच्यात काहीच नाही, सगळं चांगलं येतं. आता याचं भरीत बनवू. आता अर्धा चम्मच आता लाल मिरची टाकते मी आता. अजून तेल टाकू आपण. एक चम्मच मीठ टाकू. अर्धा चम्मच. तर याला हलवून घ्या. आमचं वांग्याचं भरीत आता रेडी झाले. आता आम्ही खायला घेणार येतो. तो गाइस हमारा खाना बन चुका है. अभी हम खाना में आपको दिखा हमने क्या बनाया है. तो अभी हम खाना खाने बैठेंगे तो दिखाता हूं आपको. चलो गाइस देखते हैं. काय म्हणतो तुम्ही आज सांगा बरं आम्हाला. चुलीवरले भाकरी बनवल्यात. ही बाजरीची भाकरी आहे. आणि ही ज्वारीची पांढरी दिसते ना ही ज्वारीची भाकरी आहे. हे पापड आहेत उडदाच्या डाळीच्या घरी बनवलेले पापड भाजले. आणि हे ना हे आंबट चुक्याची भाजी बनवलेली चुलीवरची आपली. आणि हे वांग्याचं भरीत आहे. चुलीत वांगे भाजून भरीत बनवलंय. आणि ही पालक भाजी मोकळी केलेली चुलीवरची. आता आहे ना हे एवढा स्वयंपाक आम्ही चुलीवरती केलेला आहे. आमच्या सुनबाईचे पाहुणे आलेले आहेत, मामा आणि मामी. त्यांच्यासाठी आम्ही हे खास गावरान आमच्या बागायतदार शेतकरी या पद्धतीने चुलीवर स्वयंपाक केलेला आहे. ताट स्वयंपाक झालाय सगळा. ताट वाढले. आता हे पाहुण्यांना ताट वाढले. आता हे चुलीवरला केलेला स्वयंपाक आता कसा झालाय पहा. ये ना आजी ताजी ताजी भाजी, आंबट भाजी, खायला छान आहे भाजी. एकच नंबर झाले. तू काय एकच नंबर. थँक्यू थँक्यू. फाइनली हम सब खाना खाने बैठ चुके हैं. तो आगा आवडलं जेवण? एकदम मस्त जेवण आहे. आवडलं ना? ओके लज्जतदार. गाइस
सब लोग खाना खाने बैठ चुके हैं यहाँ पे। बस गाइस फाइनली हम सब ने खाना खा लिया है. तो अभी कसा आवडला काय म्हणता? आम्ही केलेला चुलीवरला स्वयंपाक आवडला का नाही सगळ्यांना? आवडलं का नाही सगळ्यांना? आवडला असला तर कमेंट करा, कमेंट शेअर करा. करा, लाईक करा, लाईक करा, सब्सक्राइब करा. तो मिलते हैं अगले वीडियो में. बाय बाय. बाय बाय. भेटूया पुण्याच्या ब्लॉगला. बाय बाय.